नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुगाची भजी ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 तास मूग डाळ भिजत ठेवलेली होती आणि आता आपण आता 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, 5-7-8 कढीपत्त्याची पाने आणि 3-4 हिरव्या मिरच्या आपण हे सर्व मिक्सरला टाकून पाणी न घालता छान असं जाडं-भरडं वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिक्सरला वाटले गेलेले आहे। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ वाटून घेणार आहोत। पाणी न घालता आपण ही डाळ वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता छान अशी आपण मुगाची डाळ बारीक वाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने मी सगळी मुगाची डाळ वाटून घेते आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिक्सरला तयार केलेले वाटण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता यामध्येच आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। छान असे आपले मिक्स झाले की त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असे आपण हलवून घेऊया। आपले हे सर्व मिक्स झाले की मी एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ असेच ठेवून देणार आहे, जेणेकरून आपण तयार केलेले वाटण छान असं डाळीमध्ये फ्लेवर उतरेल आणि एक छान असे 10-15 मिनिटं झाली की मी आता हे गरम गरम तेलामध्ये मुगाची भजी काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान असा गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपण ही मुगाची भजी तळून घेणार आहोत। छान असा ब्राऊन कलर यायला लागला की मी हे भजी काढून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी सर्व मुगाची भजी तयार करणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। अशा पद्धतीने आपली मुगाची भजी तयार।